तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण 9x62 फुल स्क्रीनमध्ये बॅनर डिझाईन केलेला आहे डार्क थीममध्ये. तर काल पण आपण एक बॅनर डिझाईन केलेला होता आणि आज पण आपण एक वेगळा बॅनर डिझाईन केलेला आहे. थंबनेल बघितलंच असेल तुम्ही, कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर. आणि या डिझाईनचं सर्व मटेरियल आहे ना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तिथं आपण झिप फाईलमध्ये देत असतो आणि त्या झिप फाईलला एक पासवर्ड सेट करत असतो. तर तो पासवर्ड आहे ना आपल्या व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो. त्यामुळे ना तुम्ही विदाऊट स्किप करता बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला डिझाईन कशी बनवली ते पण समजेल आणि मटेरियल पण मिळेल. ओके, तर आपल्या टेलिग्रामला जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्रामला पण जॉईन करा. आणि जर व्हिडिओ आवडली ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया. तर आपण आपल्या डिझाईनला आता सुरुवात करू. पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड ॲड करू. बॅकग्राऊंड भरपूर आपण ॲड केलेले आहे, 7 ते 8. तर ते बघू, जर लागले तर आपण जास्त ॲड करू, नाही तर ठेवून देऊ. ऑरेंज बॅकग्राऊंड पहिल्यांदा घेतलेलं आहे. रोटेट करू, शिफ्ट दाबून अशा प्रकारे सेट करून देऊ. ओके, सेट झालं. आता आपण याला अजून एक बॅकग्राऊंड ॲड करू. हे बघा, हा बघा, हा बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे आपण. त्यानंतर याला रोटेट करू आणि अशा प्रकारे सेट करून देऊ आपण. याची ब्लेंड आपण चेंज करून बघू, ब्लेंड मोड डार्कन ठेवू. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 जे आपले मंदिर आणि बिल्डिंगचा भाग आहे ना तो आपल्याला ॲड करायचा आहे इथं. तर हे बघा, हा भाग ॲड करू आपण. फॅक्टरीचा भाग आहे, छान दिसतोय बॅकग्राऊंडला. त्यानंतर याचा ब्लेंड मोड बघू जरा चेंजेस करून काहीतरी. हे बघा, अशा प्रकारे जरा वेगळा करू, युनिक करू. अशा प्रकारे करू. याला अल्टला मास्क लावू, ब्रश घेऊ. त्यानंतर जरा अशा प्रकारे मारून देऊ. आपण प्रत्येक डिझाईनमध्ये मी स्वतः वेगळी बनवतो आणि समोर आपण बनवतो ना ती थोडक्यात वेगळी बनवतो, कारण थोडक्यात अजून जास्त एक्स्ट्रा घेतलं तर मग चांगलं वाटतं आपल्याला पण, आणि नाही का जास्त शिकायला मिळतं आपल्याला. त्यानंतर एक मंदिराचा भाग ॲड करू. फास्टली काम करू आपण, जास्त काही वेळ घालवत बसणार नाही. अशा प्रकारे आपण हे करू, ॲड केलेलं आहे आपण. त्यानंतर जरा वरती घेऊ, हे वरती सरकावू जरा अशा प्रकारे. त्यानंतर याला जरा आपण मास्क लावू. याला पण अल्ट दाबून मास्क लावा, म्हणजे इन्वर्ट मास्क लागेल. आणि अशा प्रकारे मारून देऊ. झालं. आता याचा फील कमी करू. असा आला. आता याचा कलर गेलेला नाही ना याचा, तर आता आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचे. इमेज ॲडजस्टमेंट, ब्लॅक अँड व्हाईट. हे बघा, मॅच झाला आता. तर याला आहे ना जरा अजून आपल्याला मॅच करायचे. तर पहिल्यांदा आहे ना आपण ब्लॅक घेऊ, एक काढून टाकू. जरा फ्लो कमी करून मारून जरा. ओके, आता फ्लो कमी करू जरा आणि जरा मारू आता. हे बघा, अशा प्रकारे जरा मारून देऊ आपण. आणि याची ऑपेसिटी आहे ना आपण कमी करून देऊ अजून. हे बघा, अशा प्रकारे ठेवू. ओके, तर अजून 1-2 बॅकग्राऊंड आपण ॲड करू. त्यानंतर आपण हा भाग थोडक्यात ॲड केलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर अशा प्रकारे ॲड करू. हे बघा, अशा प्रकारे आपण ॲड केलेलं आहे. ती थोडक्यात डिझाईन वेगळी झालेली. हे बघा, ती वेगळी केली थोडक्यात झालेली इकडे या बाजूने, आणि आपण थोडक्यात वेगळी केलेली. हे बघा, अशा प्रकारे. ओके, तर बघू आपण जरा अजून काही गोष्टी इकडच्या. हे बघा, अशा प्रकारे आपण ॲड केलेले आहेत. ते काय जे मी ॲड केलेले आहेत ना त्या गोष्टी अर्ध्या ॲड केलेल्या नाही आहेत, कारण मलाच ते जास्त आवडलं नाही. त्यामुळे आपण नॉर्मल डिझाईन बनवू. हा पण बॅकग्राऊंड छान झालेला आहे.
आता आपण फोटो ॲड करू. तर पहिल्यांदा फाईलमध्ये जायचं, प्लेस एम्बेडेड, आणि त्यानंतर आपल्या मॉडेल घ्यायचं. तर पहिल्यांदा आहे ना, आता काय करायचं आपल्याला, तर याचं आहे ना बॅग BG मध्ये आपल्याला फोल्डर बनवायचं, म्हणजे कन्फ्यूज होत नाही आपण. तर इथं BG टाकून देऊ. ओके. त्यानंतर Ctrl+T आणि अशा प्रकारे याला मास्क लावू आपण. आता मास्क आणि ब्लॅक कलर, इथून हा ग्रेडियंट घ्यायचा, इथे यायचा आपल्या प्रॉपर्टी बारमध्ये बेसिक 2 नंबर्स. त्यानंतर अशा प्रकारे करायचं. हे बघा 1 नंबर मॅच होतोय आपला फोटो. शिफ्ट दाबून हे करा वरती, म्हणजे तो मॅच स्ट्रेट लाईनीमध्ये होईल. हे बघा असं शिफ्ट, हे बघा शिफ्ट दाबलं तर स्ट्रेट लाईन जात नाही, आणि तशी बघा हे बघा अशा प्रकारे होतं. त्यामुळे शिफ्ट दाबून करा. ओके, झाला, मॅच झाला. आता काय करायचं आपल्याला, इथे एक नॉईज मारायची बॅकग्राऊंडला. प्लस मग घेऊ एक नवीन लेअर, एडिट आणि फिल. याचं शॉर्टकट आहे Shift+5. लक्षात ठेवा, म्हणजे शॉर्टकटने जास्त काम सोपं पडतं. आता आपल्याला इथून ऑपेसिटी ओव्हरली करायची. फिल्टरमध्ये यायचं आणि नॉईजमध्ये यायचं, ॲड नॉईज. त्यानंतर अशा प्रकारे नॉईज ओके करायचं. हे बघा नॉईज इफेक्ट आला बॅकग्राऊंडला, 1 नंबर दिसतो हा नॉईज इफेक्ट. हे बघा. आणि जरा आपण स्टायलाइज मारलेलं आहे, तर पुन्हा फिल्टरमध्ये जायचं, स्टायलाइज, एम्बस. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो झूम करून. हे बघा अशा प्रकारे आलेलं आहे. तर तुम्हाला वाढलं तर वाढवायचे तर वाढवू शकता, अशा प्रकारे येईल नॉईज वगैरे. माझ्या मते कमीच ठेवा, कमी चांगलं दिसते. ओके, अशा प्रकारे केलेले आपण. आता आपल्याला दुसऱ्या गोष्टी ॲड करायचे, नेम वगैरे ॲड करायचे. ओके, तर नेम काय आपला सिद्धार्थ फरांडे. तर कधी पण आहे ना नेम घेताना नवीन लेअरवरती घ्या, नवीन कॅनव्हासवरती घ्या. तर आपण एक नवीन कॅनव्हास घेऊ, क्रिएट करू. त्यानंतर टेक्स्ट क्लिक मारायचे एक फक्त, आणि याची साईज वाढवायची. अशा प्रकारे याचा कलर आपल्याला ब्लॅक ठेवायचा आहे तात्पुरता दिसण्यासाठी आपल्याला. आता आपल्याला इथं टाईप करायचं. तर पहिल्यांदा फॉन्टमध्ये जायचं. आपण एक DG फॉन्ट घेतलेला आहे, DG. आणि DG काहीतरी नाव आहे, थांबा बघतो मी, सर्वात लास्टला आहे तो फॉन्ट, DG सुंदर म्हणून. ओके, तर याच्यात आपल्याला टाईप करायचं आहे. तर पहिल्यांदा एक काना, त्याच्यासाठी A दाबायचा, वेलांटीसाठी I, आणि S म्हणजे सिद्धांत. ओके, सिद्धार्थ सॉरी, बघू सिद्धार्थ. त्यानंतर आता आहे ना, आता काय करायचं, ग्लेप्स ऑन करायचं. तर विंडोजमध्ये जायचं, ग्लेप्स, हे बघा ग्लेप्स ऑन करायचं. नंतर अशा प्रकारे अक्षरांचं येतं, म्हणजे आपल्याला सोपं पडतं. आता आपल्याला ध शोधायचं आहे. ध आपला कालचा टेक्स्ट आहे, कालचंच मॉडेल आहे, कालचेच फॉलोअर्स आहे, ते वाढदिवस आहे. आपण फ्रीमध्ये त्यांचं हे बनवून देऊ राहिलो, बॅनर बनवून देऊ राहिलो. तर आता आपल्याला वरती असं थ येतोय, तर तो शोधायचा आहे. तो सापडत नाही आहे व्यवस्थित. हां, सापडला इकडे. मग ते आपले रिसेंटमध्ये होता. ओके, सिद्धार्थ नेम झाला. अल्ट दाबून कॉपी मारा, Ctrl+T मारा, अशा प्रकारे वाढा. आता आपल्याला डबल क्लिक, F फरांडे. हो, अशा प्रकारे आलं ना. जर टेक्स्ट जॉईन होत असलं ना, एक स्पेस बार मारा, हे दाबा, आणि स्लॅश दाबा. आता स्लॅश, हे बघा स्लॅशने टिंब येते. काही टेक्स्टला याला नाही आलं, तर आपण इथं बघू. हे बघा D दाबला, D दाबा, कॅपिटल D, आणि E दाबा. ओके, आलं. आता याची साईज आपल्याला मोठी करायची, दोन्ही टेक्स्टची, अशा प्रकारे Ctrl+T, आणि अशा प्रकारे साईज वाढवून घ्या. त्यानंतर अशा प्रकारे हे बघा. तर आता काय करायचं आपल्याला, तर हा टेक्स्ट आहे ना, हा यामध्ये मर्ज झालेला आहे. तर याला आपल्याला एक स्ट्रोक लावायचा आहे. तर तो कसा,
कंट्रोल दाबायचं, या टी वरती क्लिक करायचं. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिलेक्शन होईल. त्यानंतर सिलेक्टमध्ये जायचं, मॉडिफाय एक्सपांड बनायचं. त्यानंतर 3 ओके. आणि हा जो वरचा आहे ना, वरचा टेक्स्ट आहे ना, त्याला मास्क लावायचं. फक्त मास्क तो गायब होईल आणि कंट्रोल आय दाबायचं. हे बघा अशा प्रकारे स्ट्रोक येईल व्हाईटवाला. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे करायचं. तर टेक्स्ट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही पण टेक्स्ट आहेत ना इकडे घ्यायचे या कॅनव्हासवरती आणि अशा प्रकारे पेस्ट करायचे. आता याला वरती लावायचं, कंट्रोल टी, अशा प्रकारे इकडे सेट करायचं. हे बघा अशा प्रकारे ओके. आता काय करायचं, आता याला आपल्याला इफेक्टला टेक्स्चर लावायचे पहिल्यांदा. तर इकडे यायचं, फाईलमध्ये आपण एक टेक्स्चर घेतलेलं आहे. तुम्हाला त्याची आपण टेक्स्चरची आहे ना जी लिंक असेल ना मटेरियलमध्ये तुम्हाला भेटून जाईल टेक्स्चर. नंतर अशा प्रकारे मोठं करायचं, सिद्धार्थ पूर्ण नेम आपल्याला झाकून टाकायचं अशा प्रकारे. आणि राईट क्लिक, क्रिएट क्लिपिंग मास्क, हे बघा अशा प्रकारे येईल. त्यानंतर पुन्हा अल्ट दाबायचं ना, असं वाढायचं, फक्त कॉपी निघेल. पुन्हा अशा प्रकारे इथं शॉर्टकट येतो क्लिपिंग मास्कचा. अल्ट दाबल्यावरती फक्त क्लिक करायचं, कंट्रोल टी दाबायचा नंतर, आणि हा जरा ॲडजस्ट करायचा अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे. ओके, समजलं असेल तुम्हाला. आता याला आपल्याला डार्क शॅडो लावायची जी असते ना ब्लॅकवाली, ती. काय करायचं, फॉन्ट घ्यायचं पहिल्यांदा, एपेक्स ड्रॉप शॅडो लावायचं आपल्याला. हे बघा मल्टिप्लाय करायचे, 39 ठेवायचे आणि डिस्टन्स याचा 12, स्प्रेड 9, साईज 6 ठेवायचे आणि नॉईज थोडक्यात 14पर्यंत वाढवायचे. ओके करायचं. हे बघा अशा प्रकारे ब्लॅकवाला आपले शॅडो ऑन होईल. त्यानंतर आहे ना अल्ट दाबायचं आणि हा जो इफेक्ट आहे ना, हा क्लिक करून खालच्या टेक्स्टवरती सोडायचा फक्त. हे बघा त्याच्यावरती पण आलेलं आहे. आता आपल्याला अजून थोडक्यात इफेक्ट मारायचे, बेवेल आणि थोडक्यात लावायचे ते. तर काय करायचं, यावरती क्लिक करायचं, बेवेल आणि इम्बॉस, आणि इम्बॉस ठेवायचं. आता आपल्याला इकडं स्मूथ ठेवायचे, डेप्थ थोडक्यात वाढवायची, थोडक्यात अशा प्रकारे. साईज एवढेच ठेवायचे 7, सॉफ्टन 5 थोडक्यात ठेवायचे. बाकी इकडे काय चेंजेस करायचे नाही. स्क्रीनचा साईज थोडक्यात वाढवा, ऑपेसिटी मल्टिप्लायची 22 ठेवा, 22-23, आणि ओके करा. आता हा जो बेवेल आहे ना, हा पण आपल्याला अल्ट दाबून असं वाढायचं आणि इकडं लावून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपला टेक्स्ट येऊन जाईल. समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर आता आपल्याला याची सगळ्याचं फोल्डर करायचं आहे. तर 4 सिलेक्ट करायचं फोल्डर अशा प्रकारे. त्यानंतर आहे ना जरा आपला हा टेक्स्ट आहे ना थोडक्यात मोठा करून घेऊ, कंट्रोल टी, अशा प्रकारे मोठा करून घेऊ. त्यानंतर याला आहे ना मिडल, आपल्याला मिडल काढायची, ते इकडून एक ओढायचं आणि अशा प्रकारे मिडल काढायची. त्यानंतर फोटो आहे ना आपला, कंट्रोल टी मारून मिडलला सेट करायचा अशा प्रकारे. जरा जरा व्यवस्थित जरा सेट करायचं. ओके, बघू शकता. या बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर याला आपण कोणतं मारलेलं आहे अजून बघू. टेक्स्टला काय एवढंच मारलेलं होतं, जास्त काय नव्हतं, पण तरी आपण चेक करून घेऊ काही राहिलं तर आपल्याकडून. हे बघा इनर ग्लो आहे, इनर शॅडो आहे, आउटर शॅडो आहे, सॉरी आउटर ग्लो आहे. तर इकडून आपण इफेक्ट उचलू, अल्ट दाबून इकडे पेस्ट करू. हे बघा अशा प्रकारे. तर यामधला फक्त आपल्याला इनर शॅडो बघायचं आहे, कोणता लावलेला आहे आपण. हे बघा इनर शॅडो आहे, इनर ग्लो आहे, आउटर ग्लो आहे. इनर शॅडो आपण जास्त नाही लावलेला, 72 ठेवलेला आहे, 71. डिस्टन्स त्याचा 13 आहे आणि साईज 31 आहे. नंतर इनर ग्लो लावलेला आहे, थोडक्यात ऑपेसिटी 35 आहे त्याची.
बाकी काही चेंजेस नाही केलेलं. आणि आउटर ग्लो एवढंच आहे फक्त. याचा नॉईज वाढवलेला आहे आणि ऑपेसिटी कमी केलेली आहे. ब्लेंड मोड डार्कन ठेवलेले आहे. ओके, आता हे फक्त आपल्याला उचलायचं आहे. अल्ट दाबून उचलायचं. सॉरी, तसंच उचला तर सोडा यावरती. पुन्हा इकडं अल्ट दाबून उचला, इकडे सोडा. हे बघा अशा प्रकारे येऊन जाईल आपलं. ओके, समजलं असेल तुम्हाला टेक्स्ट एडिटिंग. त्यानंतर आता काय नॉर्मल टेक्स्ट आहे आपला. वाढदिवसाच्या भावा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हे काय नाही, नॉर्मल आहे. हे तुम्ही पण टाईप करू शकता. तर याचं काही सांगितलं नाही सांगितलं सारखंच आहे. ओके, हे घेऊ आपण इकडे फक्त ड्रॅग करू अशा प्रकारे. सॉरी, ते आलं नाही. तर क्लिक मारू, अशा प्रकारे उचलू आणि इकडे सोडू. कंट्रोल टी आणि अशा प्रकारे सेट करून. ओके, तर हा श्रीलिपी फॉन्ट घेतलेला आहे आपण. बघू कोणता आहे. तर 0713 आहे. ओके, मला हे जास्त नाही, इथं फक्त येलो कलर दिलेला आहे. आणि आता आपलं काय राहिलेलं आहे, तर आपण आहे ना थोडक्यात हे लोटसचे फ्लावर लावलेले, तर हे पण आपण उचलू आणि याला आहे ना आपण एक व्हायब्रन्स मारलेलं आहे. तर ते अशा प्रकारे घेऊ, पेस्ट करू. कंट्रोल टी अशा प्रकारे लावून देऊ. त्यानंतर याची कॉपी मारू, अल्ट ओढू दोन्ही पण. कंट्रोल टी मारू, इकडे घेऊ, राईट क्लिक मारू, फ्लिप हॉरिझॉन्टल आणि अशा प्रकारे सेट करू. हे बघा एक नंबर दिसते. ओके, तर याला जरा वरती काढून माहिती क्लिपिंगमधून निघतील. हे बघा अशा प्रकारे. आता याला याचे जे 4 फोल्डर आहेत ना आपल्याला, त्याचे फोल्डर करायचे 4 लेयरचे. इथं टाकू लोटस. त्यानंतर हे जे आहे ना याचे टेक्स्टमध्ये आपण फोल्डर बनवू, टाकू टेक्स्ट. ओके, एवढं झालं. आता आपल्याला याला कॅमेरा रॉ मारायचे. तर तो कसं करायचं, फक्त फिल्टरमध्ये जायचं, कॅमेरा रॉ. आता थोडक्यात आपल्याला थोडक्यात येलोनेस पाहिजे, मॅजेंटिक पाहिजे. त्यानंतर आपले टेक्स्चर वाढवायचं, क्लॅरिटी वाढवायची, डायज वाढवायचं. त्यानंतर ब्लॅक्स कमी करा, व्हाईट थोडक्यात वाढवा, शॅडो कमी करा, हायलाईट वाढवा, कॉन्ट्रास्ट कमी, आणि थोडक्यात एक्सप्लोजर थोडक्यात एकदम कमी अशा प्रकारे. आणि ओके मारा. आता बघा कसलं टॉपचं एकदम आपलं कॅमेरा रॉ बसतं. हे बघा एकदम टॉपचं आणि एकदम मॅचिंग. कॅमेरा रॉ मारायचं शिकून घ्या, कारण ते जास्त महत्त्वाचं असतं. ओके, आता काय नॉर्मल आहे, आपण इथे एक लोगो मारलेला आहे. तर आपण इकडून असं उचलू लोगो. जास्त काय आपण डबल टिबल काम नाही करायचं. अशा प्रकारे उचलू, इकडे सोडू, कंट्रोल टी आणि इथं घेऊ आपण. त्यानंतर आहे ना आता आपल्याला एक रेक्टेंगल घ्यायचं आहे. तर रेक्टेंगलवरती क्लिक करायचं, फक्त असं घ्यायचं. ओके, आणि याला एक आपण रेड कलर मारायचं. थोडक्यात अशा प्रकारे डार्क मारू, खाली घेऊ आणि ह्याचा ब्लेंड मोड ओव्हरली करू. हे बघा अशा प्रकारे दिसून जाईल. येलो घेऊ आपण, येलो घेऊन बघू बरं. येलो जास्त रेडिश दिसतोय, जरा कलर चेंज करू. ऑरेंज, ब्लूचा ब्लॅक दिसतोय. अशा प्रकारे थोडक्यात घेऊ. याचा कलर आहे ना आपला व्हाईट करू, व्हाईट चांगला दिसेल याला, व्हाईट. हे बघा अशा प्रकारे. ओके, त्यानंतर रेक्टँगल, कंट्रोल टी
आणि शिफ्टने याला पूर्ण वाढवू, थोडक्यात कमी करू याला अशा प्रकारे. ओके, लोगोचं झालं आपलं. मला तर वाटतंय ना जो आपण आता हा बनवला ना, हा मी बनवल्यापेक्षा भारी झाला आहे. हा मी बनवलेला आहे अशा प्रकारे. हा बघा एकदम भारी दिसतोय, हाच चांगला दिसतोय मला तर. हाच पर्सनली आवडला. तुम्हाला कोणता आवडला ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. थोडक्यात फ्लावर ॲडजस्ट करू, थोडक्यात वरती घेऊ आपण अशा प्रकारे. ओके, आता आपलं एक रेक्टँगल राहिलेलं आहे, सॉरी आपला एक इलिप्स राहिलेला आहे. इलिप्सल टूल घेऊ, शिफ्ट दाबू आणि सर्कल काढू. त्यानंतर याला कलर मारू आपण येलो आणि ओव्हरली करू, ब्लेंडिंग ओव्हरली, कंट्रोल टी. अशा प्रकारे आपण इथं सेट करू, थोडक्यात मोठा. आणि याला खाली घेऊ अशा प्रकारे, थोडक्यात कंट्रोल टी. आणि जरा व्यवस्थित सेट करून घेऊ. हे बघा जरा एरोने सेट करू आपण. हे बघा अशा प्रकारे जरा जरा साईडने व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे. हे बघा समजलं असेल तुम्हाला. इकडे बघा आपण असं लावलेलं आहे आणि इकडे हे लावलेलं आहे. ओके, क्लिअर झाला असेल तुम्हाला, समजलं असेल. आता राहिला बघा आपण इथं एक डायलॉग घेतलेला आहे, कोट घेतलेला आहे. तो तुम्हाला गुगल क्रामवरती पण मिळेल, ChatGPTला विचारला तर तिथं पण मिळेल, किंवा जर तुम्हाला माहीत असेल किंवा एखाद्या डिझाईनमध्ये बघितलेला तो सुद्धा टाकला तरी चालेल. नॉर्मल आहे, फक्त आता आपण हेच इथून उचलणार आहे, जास्त काही तिकडून घेत बसणार नाही आहे, कारण ते जास्तच मग लांब होत आहे. इथून घेऊ अशा प्रकारे, असं उचलू, कंट्रोल टी. अशा प्रकारे इथं सेट करून देऊ, थोडक्यात वाढू अशा प्रकारे सेट करू. आता आपण एक डबल कोट घेतलेला आहे, बघा इकडे दाखवतो तुम्हाला. हे बघा डबल कोट घेतलेला आहे. हा तुम्हाला आहे ना पिंटरेस्टवरती पण मिळेल आणि गुगलवरती पण मिळेल. तर डबल कोट टाकलं ना सिम्बॉल तरी येऊन जाईल तुम्हाला. मी तुम्हाला मटेरियलमध्ये देऊन टाकेल, ते काही विषय नाही. PhDमध्ये तसं सगळंच येतं आहे, तेच देऊन टाकेल. तर अशा प्रकारे वरती घेऊ, प्रकारे लावून देऊ. हे बघा कशा प्रकारे दिसते, एकदम ब्रँडेड दिसते. आपलं डिझाईन एकदम ब्रँड झालेली आहे. बघा इकडे बघा, ही मी केलेली आहे आणि आता आपण केलेली, हीच जास्त क्लिअर दिसते. मला तर हीच जास्त आवडली, कारण यामध्ये ना आपण भरपूर गोष्टी ॲड केलेल्या आहेत. आणि मला नंतर वाटलं की ती या गोष्टी आहेत ना जास्त झालेल्या आहेत डिझाईनमध्ये, त्यामुळे ना मी आपण जी व्हिडिओ केली ना त्यावरती कमी सांगितलेलं आहे, कमी गोष्टी ॲड केलेल्या आहेत. हे बघा इथं जास्त झालेल्या आहेत ॲड गोष्टी. हे फॅक्टरी आहे, परत एक बिल्डिंगचे, परत एक मंदिर आहे, त्यानंतर वरती अजून एक मंदिर आहे. जास्त गोष्टी ॲड केल्यावरती असं होतं. मला वाटतं ही आपण बनवलेली आहे ना क्लीन आहे, हीच छान दिसते, तर हीच आपण ठेवू. आणि ही जी मी बनवलेली आहे ना ती व्यवस्थित दिसत नाही असं मला वाटतंय. ओके, तर राहिला विषय आपल्या बॉर्डर घेऊ. आता आपण इकडे घेऊ अशा प्रकारे ड्रॅग करून, कंट्रोल टी मारू आणि याला अशा प्रकारे सेट करून इकडे. याचा कलर चेंज करू आपण जरा. याचा आहे ना एक फोल्डर बनवू आपण, फोल्डर एफेक्ट्स आणि कलर ओव्हरले. व्हाईट पण चांगलं दिसते, व्हाईटच ठेवू आपण. नंतर कंट्रोल टी, जरा जरा एरोने खाली घ्या. या बघा एक नंबर दिसते. आणि आता आपले डिझाईन ही कंप्लीट झालेली आहे, फक्त आपले लोगोज टाकायचे आहेत. तर इकडे वरती येऊ आणि इथूनच उचलू आपण लोगो. सारखं कट करत बसणार नाही आपण. अशा प्रकारे कंट्रोल टी. हे बघा अशा प्रकारे.
आणि याला पण आहे ना याचं पण एक आपला फोल्डर बनवू, लोगो. ओके. तर समजलं असेल तुम्हाला कशी डिझाईन केली. बाय द वे ही डिझाईन मस्त झालेली आहे असं मला वाटतंय. ही डिझाईन थोडक्यात जास्त ओव्हर आपण इफेक्ट लावलेले आहेत त्याला, आणि ओव्हर इफेक्ट बॅकग्राऊंडला ॲड केलेले आहे, त्यामुळे जास्त काही खास दिसत नाही आहे असं मला पर्सनली वाटतंय. आणि ही आपण केलेली ही जास्त क्लीन आणि छान दिसते असं वाटतंय मला. तर तुम्हाला कोणती आवडली ते पण सांगा. आत्ता ही बनवली ती आवडली की ही बनवली ती आवडली. या दोन्हींची पण PhD तुम्हाला मिळून जाईल, काय काळजी करू नका. ही पण मिळेल आणि ही पण मिळेल. ओके. तर आता थोडक्यात आपण याला इफेक्ट लावून घेऊ. थोडक्यात एक्सप्लोजर वगैरे लावू. एक्सप्लोजर थोडक्यात वाढवू. इकडे थोडक्यात कमी करू. घ्या मग करेक्शन. ओके. हे बघा बिफोर आफ्टर. ओके. तर याला ना कंट्रोल I दाबू आपण आणि थोडक्यात मारू. ब्रश घेऊ आणि राऊंडेड ब्रश. याला जरा आहे ना आपण मॉडेलच्या खाली सेट करू. मागे एक्सप्लोजर वाढू. इथून व्हाईट कलर घेऊ अशा प्रकारे. हे बघा फरक दिसत असेल तुम्हाला. ओके. तर बाकी काय गोष्टी जास्त ॲड करणार नाही आहे, आपण डायरेक्ट फायनल टच मारू आता इफेक्ट. तर प्लसमध्ये जाऊ, कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि त्यानंतर डायरेक्ट याची कॉपी येईल. राईट क्लिक, कंट्रोल टू कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. फिल्टर, कॅमेरा रॉ फिल्टर, कॅमेरा रॉ येईल. ब्राउज प्रोफाईल, आर्टिस्टिक 1 किंवा 2. हे बघा इकडे भरपूर सारे इफेक्ट भेटतात. हे बघा 9, 8, 7, 6. हा 7 भारी दिसतोय. त्यानंतर याची जरा आपण कमी करू, जास्त कलर येते यामध्ये. अशा प्रकारे करू. ओके करू. हे बघा अशा प्रकारे इफेक्ट बसतो. हा आधीचा कॅमेरा रो मारलेला एकदम भारी झालेलं आहे. एकदम डिझाईन टॉपची झालेली आहे मला असं वाटते. ओके. आता आपल्याला ही सेव्ह करायची. तर सिम्पल आहे, फाईल आणि सेव्ह केल्यावरती तुम्ही ज्या फोल्डरमध्ये सेव्ह करायची ते सेव्ह करू शकता. ओके. तर आपली डिझाईन इथं कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या एक व्हिडिओमध्ये. उद्या आपण वेगळी कोणती तरी डिझाईन बनवू आणि उद्या पण तुम्ही व्हिडिओ बघा. इथपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण भेटूया उद्याच. ठीक आहे. तर धन्यवाद.